वरळी कोळीवाडा वरळी कोळी समाज विविध कार्यकारी सहकारी सोसायटी शतकोत्तर पंचपूर्ती सोहळा याला उपस्थित असलेले आमचे कॅबिनेट मंत्री निलेश राणेजी, आपले रुपेन काटकरजी, नवनीत वरळीकरजी, वरळीकरताई, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, कार्यकारी सहकारी संस्थेला 105 वर्ष पूर्ण झाली याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आणि सोसायटीचे भरभरून अभिनंदन आणि कौतुक त्या ठिकाणी मी करतो. आज 2025 मध्ये आपण उभा आहोत. 100-105 वर्षापूर्वी इथे असलेल्या आपल्या समाजातील वरिष्ठ नागरिक बंधू भगिनींनी निर्णय केला की आपण एकत्र येऊया, एकत्र एक सोसायटी काढूया. सहकार चळवळीचं मूळ आपल्याला आपल्या गावातल्या कोळी बांधवांना, भगिनींना, मच्छीमार करणाऱ्या सर्व नाखवासहित सगळ्यांना देऊया. आणि मग आज सारखे त्यावेळेला नियमावली इतकी प्रगल्भ असेल नसेल मला माहित नाही, पण तरी एकीचं बळ, आपण एकत्र राहिलो तर एकत्रितपणे व्यवसाय केला, रोजगार केला, आपली परंपरा टिकवली, आपली संस्कृती जोपासली, तर आपला समाज अजून पुढे जाईल. हा ज्याने विचार केला त्या सगळ्या मंडळींना सलाम करावा तेवढा त्या ठिकाणी करतो. अशी आपल्या कोळी समाजाची सहकारी संस्था इतकी वर्ष काम करते हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना गौरवास्पद आहे. मच्छीमारी आपला व्यवसाय आणि म्हणून काही लोकांनी जो उल्लेख केलाय तो बरोबर आहे. कोळी म्हणजे कोण? कोळी म्हणजे समुद्राचा राजा. या आपल्या असलेल्या समुद्रावर जो राज्य करतो म्हणजे आपल्या पुराणामध्ये लिहिलंय की राजा कोण? तर राजाची व्याख्या लिहिताना म्हटलं की जो स्वतःच्या बाबतीत निर्णय करायचा झाला तो कठोर असतो. जो स्वतःच्या बाबतीत काही करायचं म्हटलं तर तो कठोरतेने विचार करतो, पण दुसऱ्यासाठी काही करायचं असेल तर तो कठोर नसतो, तो उदार असतो, उदार. आणि तो राजा असतो. आपल्याबद्दल काही करायचं असेल तर माझी भगिनी पण असेल, आमचे नाखवा पण असतील, आपले बंधू पण असतील, हे स्वतःसाठी काही करायचं असतील तर जाऊ दे, पण सण साजरा करायचा असेल तर गाव सजवतील, पूर्ण रोषणाई करतील. एखादा पदार्थ स्वतःसाठी करायचा असेल तर माझी कोळी भगिनी म्हणेल राहू दे, उद्या बघू. पण घरात पाहुणे आले तर दुसऱ्यासाठी असेल तर पापलेट पण करते, सुरमई पण करते, कोळंबी पण करते. हे दुसऱ्याचा विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे, माझ्यापेक्षा दुसऱ्याचा, ही आमच्या कोळी समाजाचा प्रमुख गुण आहे. आणि हीच आमची संस्कृती आहे आणि हीच हिंदू संस्कृती आहे. आणि मग यातनं आमचा पारंपरिक व्यवसाय, पारंपरिक रोजगार, असंख्य प्रश्न या 100-105 वर्षामध्ये आमच्या मंडळींना आले असते. आता मला एका काकांशी भेट झाली माझी, 92 वर्षाचे आहेत. कुठे गेले ते? बसले आहेत काका तिकडे. अजूनही उत्कृष्ट तब्येत आहे. आई भवानी तुम्हाला शतायुष्य नाही, त्याच्या पुढचंही आयुष्य देईल. मग या सगळ्या काळामध्ये, या असंख्य प्रश्नामध्ये माझ्यापेक्षा समाजाचा विचार करू या भावनेने निर्णय करणारी ही सहकारी सोसायटी. आणि म्हणून ते जे पुस्तक आहे ना, ते राणेसाहेब इतकं भरगच्च झालंय कारण इतकी कामं या सोसायटीने केलेली आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला येणं हा माझ्यासाठी, राणेसाहेबांसाठी, आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे, अभिमानास्पद गोष्ट आहे.
आता दर्याचा राजा आहे, पण वर्षानुवर्ष आमच्या कोळ्यांची स्थिती काय? जास्त पाऊस पडला तर बोटी काढता येत नाही, बोटी काढल्या नाही तर आमचं पोटच हे बोटीवर आहे. त्या ठिकाणी मत्स्य शेती झाली नाही, बीज टाकली नाही, बीज कमी असली तर मासे पकडायला हातपर्यंत जावं लागतं. एखादी परिस्थिती आली विपरीत, हवामान बिघडलं तर एखादी आमची बोट आमच्या खारदांडात ते झालाय, तो कोळी बांधव आपल्या घरातली सगळी पुंजी लावून ती बोट त्या ठिकाणी बांधत असतो, त्यावर व्यवसाय करत असतो, तो उघड्यावर पडतो. नवीन बोट घ्यायची खर्च आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, आम्हाला त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल शिवाय बोटी नेता येत नाही. जाळी तुटली, परत खर्च आहे. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या गोष्टीमधून मत्स्य व्यवसाय जर आहे, कोळी बांधवांचा मत्स्य व्यवसाय जसा आमच्या शेतकऱ्यांचा काळ्या आईची लाल मातीची त्या ठिकाणी पूर्णपणे भक्ती करणाऱ्या शेतकऱ्याचा कृषी व्यवसाय आहे, तर जसा कृषी व्यवसाय करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला अवकाळी पाऊस पडला तर सरकारी मदत मिळालीच पाहिजे. त्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालं, आमच्या शेतकरी बंधू भगिनींना सरकारी मदत मिळालीच पाहिजे. त्या ठिकाणी असलेल्या जो माल आमचा शेतकरी जमा करतो तो एकत्रित त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये ठेवतो, ते गोडाऊन उभं करायला माझ्या शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे. त्या शेतकऱ्याला सौर ऊर्जा आणि सौर ऊर्जेचे पंप चालवायला सौर ऊर्जेचे केंद्र मिळालेच पाहिजे. पण हे सगळे फायदे जे माझ्या शेतकऱ्यांना मिळतात ज्याचा त्यांना अधिकार आहे, पण मग जर मत्स्य व्यवसाय असेल, मासेमारी करणं हा रोजगार असेल तर आमच्या कोळ्यांना सुद्धा शेतकऱ्यांसारखे फायदे मिळालेच पाहिजेत. ही भूमिका सरकारने घेतली. तुमच्या सगळ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे दिवे मिळण्याची व्यवस्था सरकारी पैशातून मिळेल ही त्यांनी ठरवलेलं आहे. एखाद्याची बोट जर दुर्दैवाने अपघात झाला तर त्याला रिलीफ पॅकेज मध्ये पैसे मिळतील, हे या सगळ्या आमच्या सरकारने ठरवलंय. ही तुमची सेवा ते सरकार करते. आणि म्हणून दर्जा मिळाला म्हणजे काय हे मी एवढं डिटेल यासाठी सांगतोय कारण अन्य लोक येतील आणि स्टेजवर म्हणतील, कारण सिमिलीची एखाद्या गोष्टीची चेष्टा कुचेष्टा हा भाषणाचा भाग काही लोकांचा. मग दर्जा मिळाला तर काय, दर्जी आमच्या बाजूलाच आहे असं भाषणात म्हणणारे लोक आहेत. आणि म्हणून त्याला दर्जा म्हणजे काय, आम्हाला वीज बिलामध्ये माफी मिळेल, दर्जा म्हणजे आमची जाळी तुटली, अपघात झाला रिलीफ मिळेल, सौर ऊर्जेसाठी मदत मिळेल, बोट तुटली फुटली नुकसान झालं पॅकेज मिळेल. आणि हा दर्जा दिलाय कारण मुंबईचा दर्जा कोणी टिकवला असेल तर माझ्या कोळी बांधवांनी टिकवलं, हे आम्ही त्या ठिकाणी मानतो. मी मंडळी आली, आमचे जितेंद्र राऊत पण आले, या सगळ्यांनी सांगितलं निमंत्रण देताना साहेब या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही एका मिनिटात म्हटलं की सांस्कृतिक विभाग कोळी आणि आमच्या मच्छीमारांची संस्कृती देशभर नाही जगभर पसरवायचा आम्ही ठरवलाय. तर तोच कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करू आणि सरकारतर्फे कार्यक्रम घेऊ. मी तुम्हाला सांगतो की परवा वेब्स आंतरराष्ट्रीय स्वरूपावरचे सगळे कॉन्टेंट क्रिएटर फिल्म इंडस्ट्रीची लोक आली, तिथे जो सरकारने कार्यक्रम केला ना त्यामध्ये जसं आदिवासी नृत्य केलं तसा कोळी नृत्याचा कार्यक्रम सुद्धा आपल्या सरकारने जगासमोर त्या ठिकाणी मांडला. आणि आजचा दिवस तुम्ही आनंदाने साजरा करा.
105 वर्ष झाली, त्यानिमित्ताने मला आणि राणीजीनं बोलवलंय. 125 वर्ष होतील त्यावेळेला आम्हाला बोलवा, मंत्री म्हणून बोलवा. तितक्या वेळ त्यांना मंत्री राणींना राहू द्या, मी तर कार्यकर्ता आहे, असो नसतो येईनच. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जास्त वेळ न घेता मी आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.